राजसाहेबांक गेलो ना, हं. त्यावेळेस काय झालं, वहिनींनी इंट्रोडक्शन दिलं, लय ऐकलंय हा तुझ्या भेळचं. तेवढ्यात साहेब येऊन झाले. तुम्हीच का? अरे आम्ही. हा साहेब नमस्कार. आम्ही असं मस्तपैकी आता धाकधूक होती. तर साहेब बोलले, "अरे वाह! छान मस्त. अरे तुझी तारीफ ऐकली मी. स्टेशनवरून जाताना सगळे भैय्यच बसलेले दिसतात. मराठी माणूस लवकर दिसत नाही आपल्याला बसलेला." गोल्डन पॅलेसच्या चौकात छोटासा टेबल ठेवला आणि आपलं तिथे छोटी-छोटी अशी बनवून भैय्यासारखी भेळ. त्यांचं पाहिलं मी एक दिवस इथं ठाणा स्टेशनवर कसे बनवतात, काय करतात, तो रोल कसा करायचा पेपरचा. तर मी ते केलं आणि माझं कार्यानुभव खूप चांगलं होतं. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत लोकशाही फ्रेंडलीच्या विशेष सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, कला ही कला असते, ती जेवणाची असो किंवा स्ट्रीट फूडची असो. त्यात स्ट्रीट फूड मध्ये भेळ हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि भेळमध्ये वेगवेगळे प्रकार तुम्हाला माहितीच असतील आणि असेच वेगवेगळे प्रकार दाखवण्यासाठी आज आपल्यासोबत आलेला आहे नवी मुंबईचा मराठी भेळवाला म्हणजे सागर गोरडे. सागर, तुझं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार मॅडम. कसं आहेस? मस्त, छान. म्हणजे सुरुवातीलाच मी तुझं नाव घेताना म्हटलं की नवी मुंबईचा मराठी भेळवाला हे एक नावातच दणका आहे खरं तर बघायला गेलं तर. याची सगळ्याची सुरुवात कशी झाली आणि व्यवसाय करायचा म्हटलं तर आपल्याला चांगला बॅलन्स असणं, तो पैशाचा असो किंवा घरच्यांच्या सपोर्टचा असो, ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं आणि या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करणं तो देखील तितकाच महत्वाचा आहे. तू हा व्यवसाय सुरू करताना डोक्यात काय ठेवलं होतंस आणि कशा पद्धतीनं सुरुवात केलीस? सगळ्यात महत्त्वाचं, हा जो व्यवसाय सुरू झाला हा ॲक्सिडेंटली सुरू झालेला आहे. अच्छा. की असं नाही का बाबा मला आता हाच व्यवसाय करायचा आहे आणि मी ह्याच रस्त्याने चालणार आहे, असं झालेलं नाहीये. झालं काय, मी एका बँकेमध्ये, कॉर्पोरेट बँकेमध्ये मी जॉब करत होतो आणि जॉब करत असताना पहिली माझी रुजूच मला केलं होतं हे वाशीला. तर अच्छा. वाशीला रुजू केलं म्हणून मी सानपाड्यात राहत होतो आणि मुंबईमध्ये पहिलं पाऊल हे सानपाड्यात ठेवलं मी खास बरोबर. करून. तर मला डोक्यात आलं की बाबा इथं एकदा आपले रुजू केलेत, 1 वर्ष तरी बदली करणार नाहीत ते. म्हणून मी वाशीला तिथून जायला यायला अंतर जवळ आहे म्हणून तिथे हे झालो. तर 8 दिवसात माझी लगेच बदली झाली ठाण्यामध्ये. तर बापरे. मला लगेच ट्रॅव्हलिंग ठाण्यात करायला लागलं. मग ठाण्यात 8 दिवस थांबलो परत. 8-10 दिवस तिथे काम केल्यानंतर परत माझी बदली केली घाटकोपरला. मग माझं ते परत वाढलं गेलं रोटेशन आणि फिरणं वाढलं गेलं मुंबईमध्ये. प्रवास वाढला. तर संध्याकाळची पोटाला भूक लागायची. त्यानंतरला त्यावेळेस 8-10 वर्षापूर्वी ₹10 काय भेटायची, भेळ भेटायची आणि त्यावेळेस मला पगार पण 8-9 हजार ह्याच्यात भागवायचं होतं सगळं. तर फक्त बाबा हे रोटेशन चालवायचं म्हणून रोज मी ₹10 खर्च करू शकतो पोटासाठी, ही त्यावेळेची परिस्थिती होती. म्हणून ₹10 काय भेटायचं तर भेळ भेटायची आपल्याला. म्हणून मी काय करायचं, संध्याकाळी सुटल्यानंतरला ₹10 स्टेशनवरती, मग ठाणा स्टेशन असेल, घाटकोपर असेल किंवा सानपाडा असेल, तर ₹10 ती भेळ खायचं. पण ज्या दिवशी मी ती भेळ पहिल्यांदा खाल्ली तर म्हटलं मुंबईमध्ये आपल्या गावची भेळ भेटत नाही. बालपण आणि शिक्षण गावाला गेलंय. बारीकपणापासून मी माझ्या गावची भेळ खाल्लेली आहे. आता माझं गाव कोणतं, तर मंचर शिंगवे पारगाव. जो आपला नाशिक पट्टा आहे, नाशिक पासून तो कोल्हापूर पर्यंत भेळचा हा उत्पादक आहे सगळ्यात तसं पाहिलं तर. म्हणून म्हटलं याला इथं मजा नाही आली ती आपल्याला. मग हे सगळं ज्यावेळेस डोक्यामध्ये गणित घुमत होतं किंवा आपल्याला खायला भेटली नाही. 9,000 10,000 आपला उदरनिर्वाह चालणार नाहीये किंवा तेवढं आपण ग्रोथ करू शकत नाही फायनान्शियली. तर म्हटलं आपण पार्ट टाइम इथे या भैय्यांकडे पाहिल्यानंतरला स्टेशनवरून जाताना सगळे भैय्यच बसलेले दिसतात. मराठी माणूस लवकर दिसत नाही आपल्याला बसलेला किंवा असा छोटासा धंदा करताना. तर म्हटलं याला आपण इथं जर भेळचा धंदा केला चालू, तर मरू जाऊ दे, ₹200-300 भेटतील आपल्याला. इथं कोण ओळखतो ना, मुंबईमध्ये मला कोण ओळखतो. त्यावेळेस तो डोक्यात थॉट होता आणि थोडासा आपल्या फायनान्शियली हातभार लागेल म्हणून मी गोल्डन पॅलेसच्या चौकात सानपाड्यामध्ये छोटासा टेबल घेऊन, छोटे डबे वगैरे घेऊन गावाला जाऊन मस्तपैकी गावावरून मटेरियल आणलं. खास मला गावची टेस्ट द्यायची होती आणि तिथे आपला मस्तपैकी गोल्डन पॅलेसच्या चौकात छोटासा टेबल ठेवला आणि आपलं तिथे छोटी अशी बनवून भैय्यासारखी भेळ. त्यांचं पाहिलं मी एक दिवस इथं ठाणा स्टेशनवर कसे बनवतात, काय करतात, तो रोल कसा करायचा पेपरचा. तर मी ते केलं आणि माझं कार्यानुभव खूप चांगलं होतं. आता कार्यानुभव म्हणजे ज्यांचं मराठीमधून शिक्षण झालंय ना, त्यांना कळेल कार्यानुभव काय असते. तर कार्यानुभव खूप चांगलं होतं, म्हणजे ते कसं बनवायचं काय. आणि मग मी ते छानपैकी बनवून असं सर्व्ह करायचा. पण त्यावेळेस ज्या कस्टमरने माझ्याकडे पहिली भेळ खाल्ली ना, तो परत माझ्याकडेच भेळ खायचा. का तर ते टेस्ट खूप महत्वाची होती. असा तिथं थॉट चालू झाला भेळचा. आणि हे पहिलं मी पार्ट टाइम करायचा.
मग रविवारची सुट्टी, मग संध्याकाळी 4 नंतरच चालू करायचं. मग अच्छा. जर मी इथं ठाण्याला होतो ना, तर मी काय करायचं, तिथून सुटल्यानंतरला सकाळची तयारी करून ठेवायची आणि ते गेलं का पटकन लावायचं असं. मग आता असं. फुल टाइम आहे का पार्ट टाइम? आता फुल टाइम बिझनेस आहे हा आता फुल भेळचा. टाइम हां. बिझनेस. बरं मग खरं बघायला गेलं तर जेवणाचं किंवा एखाद्या स्ट्रीट फूडचा आपल्याला व्यवसाय करायचा असेल, तर आता तू मगाशी म्हणालास की मी काही भैया लोकांना पाहिलं होतं की ते कसे हां. रोल करतात, कसं काय करतात. मग ते त्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो की कांदा कसा कापायचा, टोमॅटो कसा हां. कापायचा, किती प्रमाणात कोणती मसाले असतील किंवा काय असतील, ते कसे टाकायचे. ह्या सगळ्या गोष्टी तुला कशा उपजत गेल्या वेगवेगळ्या? काय असतं, प्रत्येक माणसाच्या अंगात हं, एक हं. किडा असतो. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे ते आणि ते हं, हं. असतंच. तर माझ्यामध्ये काय किडा होता, की मला जेवण बनवण्याची आवड होती. अच्छा. आणि ती आवड इथपर्यंत घेऊन आली, की काही नाही बाबा, कधीतरी आपण स्वतःसाठी काहीतरी बनवू शकतो किंवा गावाला असेल तर कुठेतरी काहीतरी आम्ही पदार्थ बनवलेले आहेत असे. हं, हं. मुलांची येऊन मग चिकन पार्टी असेल, भेळ पार्टी असेल. हं, आम्ही हं. भेळ पार्टी केलेली आहेत गावाला. हं, हं. करतो खूप वेळा. शेतामध्ये गेलो असेल तर गावातून 1 किलो भेळ आणायची, मग कांदे कापायचे, सगळं टाकायचं, मिरच्या वगैरे हं, सगळं हं. असतं तिथे. तर अशा भेळच्या पार्ट्या केलेल्या आहेत. तर त्यावेळेस कांदा कापायचं काम ज्याला जे आवडतं हं, ना, हं. तो ते काम करतो. असं असतं. हं, हं. तर माझ्याकडे काम काय यायचं, कांदा वगैरे काप, हे काप, ते काप हं, आणि हं. भेळ मिक्सिंग करून दे. हं, हं. बाकीचे खायला असायचे असं. मग ती आवड होती म्हटल्यानंतरला मी इथं पण मी काय केलं, की बाबा आपल्याला त्याच प्रमाणात वापरायचंय. हं, हं. मी घरी काय केलं, डोकं लावलं, की बाबा आपण जी भेळ देतोय कशी लागते हं, हे हं. पाहण्यासाठी मी घरीच 2-3 वेळा भेळ बनवून स्वतः खाल्ल्या. हं, हं. कधी-कधी मिरची जास्त झाली तर हां, हे तिखट लागतंय. मग अर्धाच चमचा टाकायचा. मग हेच टाकायचं, तेच अच्छा. टाकायचं. आणि मी याच्या पुढचं डोकं लावलं होतं त्यावेळेस, की बाबा जे जवळचे कस्टमर आहेत, हं, हं. त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर वाचायचं आपण, की हं, बाबा हं. याला आता मी तुम्हाला भेळ खायला दिली. मी तुम्हाला विचारू शकत नाही ना, "हां, मॅडम तुम्हाला भेळ कशी वाटली हो?" हं, हं. आत्ता जमाना आलाय हां. त्यावेळेस असं नव्हतं. ते भेळ नव्हतं. घ्यायचे आणि लगेच आउट होत होते. हं. पण त्यांच्या चेहऱ्यावरती खाल्ल्यानंतरला हां, ओके. म्हणजे आणि ऑब्झर्वेशन. त्याच्यानंतरला भेळ सगळी आपली आवडली आहे त्याला. ज्यावेळेस हं. तो तो कागद फेकून देत होता ना, हां. जर त्याने चाटून पुसून मस्त खाल्लं, की मग समजायचं का भेळ आवडली आहे. आजही वॉव! मी तेच करतो. ज्यावेळेस माझा कचऱ्याचा डब्बा असतो, मी स्वतः कचरा हं, उचलतो. हं. तर कोणत्या कस्टमरने किती प्रमाणात भेळ खाल्ली आणि किती लोकांनी हे टाकून दिली. हं, हं. तर कंटेनर जे असतात ते सगळे साफ-सूफ असतात. हं. आपण ठरवायचं आपण बिझनेसमध्ये सक्सेस आहे. हा बारीक थॉटमधून मी ते तसं कॅरी केलं किंवा बरं मग आता कसा व्यवसायाला प्रतिसाद मिळतो आणि लोकांचा कुठे जास्त ओढा आहे? म्हणजे सुका भेळ, ओली भेळ किंवा तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या भेळ मिळतात. ते आपण पाहणारच आहोत करून की कशा-कशा हां, भेळ हां. मिळतात. पण त्याआधी जाणून घ्यायला आवडेल की लोकांचा प्रतिसाद कसा असतो आणि त्यांना कोणत्या प्रकारच्या भेळ जास्त खायला आवडतात आणि कोणत्या टायमिंगमध्ये भेळीचं जास्त हे होतं? सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आता तर भेळचा पसारा हा खूप वाढलेला आहे, छान असा. हं, तर एवढा मोठा पसारा झालाय ना, की प्रत्येकाची अशी फर्माईश असते हं, अशी. तर आपल्याकडे लिमिटेड भेळ ठेवलेल्या आहेत. फक्त हं, हं, माझा मनात थॉट काय आणि हेतू काय आहे, हं, की प्रत्येकाला हं, खायला देणं गरजेचं आहे आणि ते आल्यानंतर कोणाला हं. नाराज करायचं नाहीये. बरोबर. असे खूप माझे कस्टमर नाराज होतात. मला हृदयाला खूप का? का तर टायमिंग खूप मिसमॅच होतं, असं होतं. पण असं पर्टिक्युलर हां. टायमिंग असेल ना, की हां. त्यावेळेला जास्त ग्राहक संध्याकाळचं येतात? आपण हं, टायमिंग हं. ठेवलेलं आहे आणि हे जे सगळं मटेरियल आहे ना, हे मला बनवावं लागतं. हं, त्याच्यात हं. माझी खूप कसरत असते. फॅमिली पाहायला लागते. पण जे काही आपला महत्त्वाचा जो मुद्दा आहे, की बाबा 3 प्रकारच्या भेळ आहेत आपल्या. सुकी भेळ, ओली भेळ, मटकी भेळ. हं, मटकी ही कॉमन आहे. तर आपण काय करतो, सुक्या भेळमध्ये मटकी टाकतो आणि ओल्या भेळमध्ये मटकी टाकतो. हं, ओल्या भेळ ह्या क्वांटिटीमध्ये जात असतात. हं. कधी-कधी 200-300 अशा हं, हं. जात असतात. आणि सुक्या भेळ हे कस्टमरची फर्माईश असते, की बाबा मला 1 सुकी भेळ द्या, 1 ओली भेळ द्या, 1 सुकी भेळ द्या, 1 ओली भेळ द्या. त्यावेळेस मी काय करतो, पण जास्त करून लोकं चटपटीत खायला हं, जास्त हं. हे हं, हं, हं. करतात. तर ओली भेळ ही खूप चालते. त्याच्यामध्ये हेल्थनेस, त्याच्यानंतर जी चटणी आहे, त्याच्यानंतर मटकी आहे, कांदा, सलाड हं, खूप हं, हं, चांगल्या हं, हं. पद्धतीने देत असतो. त्यामुळं ओली भेळ ही खूप चालते आपल्याकडे इथे. सागर प्रत्येक वेळी आपलं कौतुकच होतं असं नाही. म्हणजे आता समज तू एखाद्याला भेळ सर्व्ह केलीयेस, हां. कुठला एखादा कस्टमर असेल, प्रत्येक कस्टमर काय सगळेच सारखे नसतात. हं. कोणी कौतुक करणारं असतं किंवा कोणी असं बोलणारं देखील असतं. तर हं. कधी असं तुला समोरून कोणी बोललंय का, की "बाई भेळची टेस्ट मला अजिबात आवडली नाहीये" वगैरे काही हो, असं हो, कधी हो. झालेलं आहे? असा हो, काही किस्सा? खूप वेळा होतं तसं. असा किस्सा एखादा? किती अ, दिवसा म्हणजे आठवड्यातून 2-3 कस्टमर भेटतात असे. कधी-कधी काय होतं गर्दीच्या अभावी हं, तेवढं त्या प्रत्येकाला तशीच टेस्ट देईल असं हं, होत नाहीये. आणि शेवटी माणूस आहे, चुका होणारच. चुक्याशिवाय काहीच होत नाही. तर
झालं काय, मी कोरम मॉलला होतो ठाण्यामध्ये हम्म. आणि चटण्या मीच बनवल्या होत्या सगळ्या. हम्म. पण जे भेळचं मिक्सिंग अँड मास्टरिंग आहे आणि जे सर्व करणं हम्म. ते जमत नाही कोणाला. माझ्याशिवाय ते नाही जमणार कोणालाच. आणि ज्यावेळेस मी सांगेन तर जमन ते. तर माझे साडू होते शॉपवरती आणि मी इकडे 3 दिवस होतो मॉलला. तर त्यावेळेस झालं काय, मी त्यांना मटेरियल बनवून दिले. पण मी कुठे इकडे संध्याकाळच्या सत्रात त्या 3 दिवसामध्ये जेवढ्या माझ्या कस्टमर जे परमनंट कस्टमर आहेत जे, त्यांनी ज्यांनी भेळ खाल्ली ना, मी 4थ्या दिवशी गेल्यानंतरला मला त्यांचे रिप्लाय आले की सागर ते कोण होते व्यक्ती. म्हटलं माझे साडू आहेत. काय झालं, बोलले टेस्ट बदलली आहे यार तुझी, तो क्रंचीपणा नाही भेटत. म्हटलं माणूस नवीन आहे, ऍडजस्ट करून घ्या. असं कस्टमर आपले तेवढे आहेत. मराठी माणूस मराठी माणसाला आता पुश करायला लागलेला आहे. तर त्यांनी ते समजून घेतलं. तू अनुभवलंयस ही गोष्ट. आणि असं चालता चालता लगेच सांगतात की भेळ दिली ना, पहिल्या घासात काय बोलणार आहेत हे की बाबा काय नाही. आणि ते बोलतात कुठं माहितीये का, सगळ्यात महत्वाचं आपले जे रील पडला ना का त्यावेळेस ते लगेच बोलतात की हा काय नाही नुसतंच फडतूस आहे. रील मी कमेंट वाचलेल्या आहेत खूप लोकांच्या की बाबा काय नाही नुसतंच बनवून हे करून देतोय हे करून देतोय. एक जणाने तर मी काकडी कटिंग करीत होतो आणि त्यांनी सांगितलं काकडी ती खराब होती, असं होतं तसं होतं. तर मी बोललो यार ती काकडी कटिंग करताना तो बोललाही होता व्यक्ती मला की बाबा काकडी त्याला ह्या, ते मी स्किप केलं होतं. काकडी जी खराब होती ती पूर्ण बाजूला केली होती, पण त्यांनी ती कमेंट मध्ये तो व्यक्त झाला होता व्यक्ती. आणि खूप असे आहेत. एक जण तर तोंडावर बोलला होता काय बनवून देतो तू, हे बघ भेळ कशी आहे. आणि एक खूप छान सुंदर मुलगी आली होती, तिच्याकडे बघून मी भेळ बनवतोय. आणि नंतरला ती भेळ बनवता थोडीशी सॉगी पडली आणि तिने भेळ खाल्ली आणि लगेच रिटर्न. काय दादा तुम्ही अशी भेळ बनवून दिली, पूर्ण हे झाले. म्हणलं काळजी करू नको, तुझ्यासाठी मी नवीन भेळ बनवतो. म्हणजे असे चांगले वाईट अनुभव येत असतात. बरं ते आता तू म्हणालास की एखादी तरुण मुलगी वगैरे आली होती. बरं असे आता जेनझी लोक आहेत, तुला माहिती असेल जेनझी लोक, मुलं मुली असतात. तर कधी तू आता भेळ बनवतोयस तर पाणीपुरीवाल्याला कसं आहे, पाणीपुरीवाला भैया वगैरे असा आवाज येतात. तर तुला अशा कधी कोणी भेळवाला दादा किंवा भेळवाला भैया किंवा असं नाही, मला अशा कधी कोणी असा आवाज दिला असेल तर काय मनात चालू असतं तुझ्या? ते लग्नाच्या अगोदर चालू होतं सगळ्यात महत्वाचं की काय आहे, भेळ हा म्हटलं ना तर आपल्याला भैयाच दिसतो. रस्त्यावर ठेलाला दिसला का आपल्याला मुंबई मधला हा आहे की भैया, हा तो भैयाच होतो. तर ज्यावेळेस मी सुरुवात केली ना त्यावेळेस भैया भेल कितने का है, भैया क्या बेच रहे हो, ये क्या है, अशी क्वेश्चन यायची. तर माझा पेहरावा त्यावेळेसचा काय होता, एक साधा शर्ट आपला आणि चांगला चापून चुपून भांग पाडलेला, पावडर बिवडर लावून जायचा मी धंद्यावरती, छान असा स्वच्छ एकदम. व्यक्तिमत्व सुद्धा व्यवस्थित असेल तर ड्रेस कोड नंतर आला हा की बाबा असं. तर ज्यावेळेस नवतरुण मुली असतील, आपल्या ज्या इतरत्र असतील सगळे छोटी छोटी मुलं जरी भैया भेल दे दो ना हमको एक, तर मला कुठेतरी वाटायचं की बाबा आपल्याला हे दादा म्हणा, मला हे म्हणा, हे भाऊ बोला, तर भैया काय बोलताय हो, मी अशा याच्यामध्ये होतो. तर मी काय केलं माहिती का, त्याला एक डोकं लावलं की म्हटलं मी मराठी मुलगा आहे, मला चांगलं यांनी दादा भैया बोला का शेठ बोलले तरी मला आवडेल हो. तर मी काय केलं, म्हणलं आपण भेळचं नावच असं ठेवूयात की बाबा त्याच्यातून लोकांना कळेल. मग मी काय केलं, आपण कुठं राहतो, नवी मुंबईमध्ये, तर मला माझं मराठी पण जपायचंय, माझी मराठी भेळ आहे ही, आपण ही मराठी भेळ म्हणतो, हिला दालमुरी नाही बोलू शकत आपण याला, असं आहे ना. तर मग म्हटलं आपण जर नावच असं दिलं नवी मुंबईचा मराठी भेळवाला, तर मला लोक लगेच म्हणते अरे हा मराठी मुलगा आहे. आणि बोलताना ही माझी भाषाच ठेवली मी ना की हिंदीत हा बोलो क्या चाहिए आपको, कैसा बनाओ दीदी, क्या कर दो. आणि ज्यावेळेस नवतरुण मुली यायच्या त्या कॉलेजच्या वगैरे, त्यावेळेस मला पण थोडंसं वाईट वाटायचं. पण आपण बिझनेस करतोय, आपण आपल्या शिस्तीमध्येच राहिलं पाहिजे, आपण आपल्या याच्यानेच चाललं पाहिजे, म्हणून ते नाव पण मी ते मराठीच दिलं. आणि लोकांना ओळख झाली ही महाराष्ट्रभर आपली अशी छान अशी मस्त. निश्चितच सागर, मात्र एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर वेगवेगळी आव्हानं समोर तर येतच असतात. तुझ्या समोर असं काही आव्हान होतं जेव्हा नव्याने हा व्यवसाय सुरू केलास? कधी असं वाटलं की नको आता खूप झालं, थांबलं पाहिजे? कारण की तू नोकरी करत होतास, नोकरी करताना केल्यानंतर तू हा व्यवसाय करण्याचं ठरवलंस, त्यावेळेस फॅमिलीने सपोर्ट कसा केला की नोकरी आता तू सोडून हा व्यवसाय शून्यातून उभं करणार आहेस? वेगवेगळी आव्हानं तर येतच असतील, घरच्यांचा कसा सपोर्ट होता आणि ओव्हरऑल सगळं कसं मॅनेज होत होतं?
फायनान्शियली पण काय आहे, सुरुवातच ही शून्यातून झाली होती. त्यामुळं कधीच असं वाटलं नाही की बाबा मी बिझनेस करायला लागलोय आणि आता पस्तावा झालाय, असं मला कधीच वाटलं नाही. आजचंच उदाहरण आहे. आज मी वाशी मार्केटला हे सगळं साहित्य घेण्यासाठी गेलो होतो, सलाड वगैरे. तर बँकेत जाण्याचा योग आला, जिथून जॉब सोडला. तर त्या सरांनी मला विचारलं की सागर कसा चाललाय व्यवसाय काय? तर अशाच गप्पा-टप्पा चालल्या होत्या आमच्या. तर मला कधी बोलले नाही, "काय रे सागर, तुला जॉब सोडल्याचा आज हे वाटत नाही का? आज तुझा पगार 25,000 ते 30,000 असता. छानपैकी तू परमनंट असता, कारण की 3 वर्षात आपण परमनंट करतो." म्हटलं, "सर खरं सांगू का?" म्हटलं, "मला कधीच वाटलं नाही का, 1 सेकंद पण आजपर्यंत वाटलं नाही की जॉब सोडून चुकी झाली आपली." तर म्हणलं, "मला कधीच वाटलं नाही." वा. कारण की आज तेवढा व्यवसायात पारंगत आहे आणि जे मी आज तुमच्याकडे काम करताना मला जो आनंद भेटला नसता, जे मला आज मी तुमच्यापाशी उभा आहे, तर मी जॉब करत असतो तुम्ही मला बोलवलं असतं इथं मुलाखतीला, नसतं बोलवलं. आणि ही भेळ पण तुम्हाला खाण्याचा योग नसता आला. तर मला माझ्या भेळनी, माझ्या व्यवसायाने मला राज साहेबांपर्यंत नेलं. मोठमोठ्याला दिग्गज अभिनेत्यांपर्यंत नेलं. आत्ताच औंधला भेटून आलो मी. म्हणजे इथून पुढचा प्रवास देखील कसा असेल, काय असेल, आपण बिलीव्ह करू शकत नाही, असं असू शकतो. आणि जी आज लोकांकडनं प्रेम भेटते, रस्त्याने शाळेची मुलं भेळ चालल्यानंतर, "ओ भेळवाले काका, हाय हाय." वा. आणि ज्यावेळेस कस्टमर समोर येतो माझ्या शॉपच्या, त्यावेळेस, "अगं हा तो बघ, तोच तो मराठी भेळवाला, खूप प्रसिद्ध आहे आणि खूप चांगली भेळ असते." हे लोकांचे रिप्लाय माझ्या कानापर्यंत येतात रस्त्याच्या बाजूने. अजून काय हवंय? अजून काय हवंय आपल्याला? निश्चितच. आताच सागर तू म्हणालास की राज ठाकरेंच्या घरी गेलो होतो आणि कलाकारांपर्यंत तू तुझी भेळ पोहोचवलीयस. खरं तर हा खूप मोठा आणि धाडसी वृत्तीपणा आहे जो तुझ्यामध्ये आहे, कारण की तू तुझा व्यवसाय स्वतः वाढवण्यासाठी धडपड करतोयस. ना कोणाचा बॅक सपोर्ट घेत आहेस, ना कुठल्याही राजकीय मंडळीचा तुला सपोर्ट आहे. तू स्वतःहून जातोयस. म्हणजे तू राज ठाकरेंच्या घरी गेला होतास तेव्हाचा तू व्हिडिओ टाकला होतास. राज ठाकरेंच्या वाईफ त्यांनी सुद्धा कौतुक केलं तुझ्या वहिनी साहेब बोलल्या भेळचं. होत्या. राज सरांनी पण तुझं छान हो, कौतुक हो, केलं हो. आणि खरं बघायला गेलं तर राज सरांना मराठी कलाकार असो किंवा मराठी व्यवसायकार असो, सगळ्यांचं ते प्रामाणिकपणे कौतुक करतच हो, असतात. हो. जेव्हा तू त्यांना भेटलास, तुला त्यांचा स्वभाव कसा वाटला आणि खरं तर त्यांनी काय तुला मार्गदर्शन केलं या सगळ्या गोष्टीवर? तर जेव्हापासून भेळचा व्यवसाय चालू केला ना, तर मराठी पण हे हृदयामध्ये होतं, मनात होतं, तनात होतं आणि रक्तात होतं आपल्या. तर कधीतरी राज साहेबांना भेळ खायला देऊ आपण, असा मनामध्ये कुठेतरी एक थॉट होता माझ्या. आणि जाऊ की नाही तिथपर्यंत हा पुढचा भाग होता. तर हा काळ लोटला गेला 4-5 वर्षाचा. मध्यंतरी लॉकडाऊनच्या आधी मनसेने आपल्या नवी मुंबईमध्ये महाराष्ट्राची संस्कृती, पश्चिम महाराष्ट्रातील संस्कृती नावाचा एक मोठा इव्हेंट केला होता आणि त्याच्यामध्ये माझा भेळचा स्टॉल होता. आणि तिथे वहिनी आल्या होत्या, वहिनी साहेब. तर त्यांनी माझी चालता बोलता भेळ टेस्ट केली होती फक्त. त्याच्यानंतर कट टू 3-4 वर्ष कोविड गेला, सगळं गेलं आणि आत्ताचा प्रसंग उद्भवला. आता ही भेट कशी झाली आमची? तर राजकीयच्या याच्यातून मी प्रयत्न करत होतो, साहेबांची वेळ भेटत नव्हती. एकदा खास करून जे साहेबांचे पीए आहेत, मोरे साहेब, तर मी त्यांना कॉल केला. हॅलो, म्हटलं, "नमस्कार सर, मी सागर बोलतोय आणि मुंबईचा मराठी भेळवाला बोलतोय." "हा बोला, काय काम आहे?" म्हटलं, "काय नाही, मला साहेबांना भेटायला यायचंय." "पण कशासाठी यायचंय?" तर पहिल्यांदा कारण विचारतात. मग मी बोललो की खास साहेबांना भेळ द्यायची आणि ग्रेट भेट घ्यायची. "हा, मी सांगतो तुम्हाला." असं करून त्यांनी म्हणजे तेवढं त्याला हे नाही बसलं. मग नंतरला काय झालं, कुटुंब कीर्तन नावाचं नाटक आहे शंकरशन कराडेंचं आणि आपल्या काय त्यांचं नाव आहे, वंदना गुप्ते मॅडमचं. आता शंकरशन दादा तर माझ्याकडे कंटिन्यू वेळ खात असतो. तर त्यांनी मला एक दिवस वाशीला प्रयोग होता, "अरे सागर, कुठे आहे मित्रा?" म्हटलं, "इथेच आहे सर." तर म्हटलं, "एकदा भेळ घेऊन ये 2-4, मॅडमला त्यांना खायच्यात." आता कोण मॅडम आहेत मला माहितीच नाही. गेल्यानंतरला वंदना गुप्ते मॅडम, "नमस्कार," म्हटलं, "मॅडम." आणि वंदना गुप्तेंचा स्वभाव कसा असा तडकीफड, जिथल्या तिथं जशास तसं. तर ते बाहेरच्या काही खात नाहीत एकतर. तर दादांनी सांगितल्यानंतर त्यांनी घेतली. पण मी त्यांना ओली आपली मटकी भेळ दिली. त्या बोलल्या, "अरे हां, ही छान आहे बरं का, तुझ्या हाताला टेस्ट आहे बरं का रे पोऱ्या." असं. आणि मग म्हणले, "मला सुकी भेळ दे, मला सुकी आवडते." मग खाल्ली. वाह! एक नंबर, छान असं. आणि मग अशी छापबासकीची छाप दिली. "काय रे, नाव काय तुझं?" तर म्हटलं, "मुंबईचा मराठी भेळ." "अरे मराठी आहे तू? हां, पण मस्त बनवतो, टेस्ट आहे तुझ्या हाताला." आणि मग मी काय केलं, भेळ दिल्यानंतर सगळं झालं आणि जस्ट मॅडम मला पुढून बोलल्या. माझ्या मनातलं त्यांनी ओळखलं आणि मला बोलल्या की, "सागर, काय रे, राज साहेबांना दिली का नाही तू भेळ खायला? हां, मराठी ना?" म्हटलं, "मॅडम, मी
2 मिनिटं शांत झालो. आता बोलू काय पुढे ना, का माझ्याच मनातलं बोलले तुम्ही. म्हटलं मॅडम मी खूप प्रयत्न करतोय म्हटलं आणि माझी भेट होत नाहीये. एकदा तर मोरे साहेबांनाही मी कॉल केला होता, पण अजून योगायोगच जुळून नाही आला काही. तर मला म्हटलं काय काय टेन्शन घेऊ नको, मी तुझी भेट घडवून देते. वा. मी सांगते चल राज साहेबांना. तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने कसा आतून कॉन्टॅक्ट करायचा तो केला. त्यांनी डायरेक्टली शर्मिला वहिनींना कॉल केला आणि सांगितलं का अगं तो सागर गोरडे मुंबईचा मराठी भेळवाला पोरगा आहे, खूप छान टेस्ट आहे त्याच्या हाताला आणि त्याला राज साहेबांना भेटायचंय, खास भेळ खायला द्यायची आणि खूप भारी भेळ आहे ग, तू एकदा आवर्जून खा. असं माझी तारीफ केली त्यांनी अशी छान. आणि मग मॅडमनी डायरेक्ट वरून सांगितलं की असा असा एक मुलगा आहे, हा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याला बोलवून घ्या. दिवाळी झाल्यानंतरला मला मोरे साहेबांचा कॉल आला, आता तुझी वेळ आली रे, ये. बरं, अशा मग वेळेस जेव्हा तू जातोस आपली हा. भेळ घेऊन एखाद्या कलाकारांच्या ठिकाणी किंवा राजकीय मंडळींकडे जेव्हा तू आपली भेळ घेऊन जातोस त्यावेळेस एकंदरीत वागणूक कशी मिळते तिकडे? हा, तर राजसाहेबांक गेलो ना, त्यावेळेस काय झालं, मनात खूप मोठी धाकधूक होती. राजसाहेबांचा स्वभाव कसा असा एकदम बाहेर तर कडक, पण असा एकदम कडक आणि हे. तर गेल्यानंतर आम्ही असं बसलो तिथं मस्तपैकी बाहेर. तर ठेवलं आता साहेबांचं चालू होते हे ते. गेल्यानंतर तेवढ्यात नंतरला वहिनी साहेब आल्या. तर अरे हा तूच का रे तो. हा साहेब, अजून आम्ही साहेबांना पाहिलेच नाही आतमध्ये. आणि मग नंतरला वहिनींनी इंट्रोडक्शन दिला, लय ऐकले हा तुझ्या भेळचं, बनवून दे खायला. म्हणलं हो मॅडम. तेवढ्यात साहेब येऊन झाले. साहेब येऊन झाल्यानंतरला हा मोरे साहेब बोलले, हा भेळवाले आले ते नवी मुंबईवरून. हा तुम्हीच का? अरे आम्ही. हा साहेब नमस्कार. आम्ही असं मस्तपैकी आता धाकधूक होती. तर साहेब बोलले, अरे वा छान मस्त, अरे तुझी तारीफ ऐकली मी. तर म्हणलं साहेब तुमच्यासाठी भेळ आणली. हा कुठे? असा एक पॅकेट होता, आम्ही दिला, फोटो काढला. छान. तर म्हटले किती वर्षापासून चालू आहे हे तुझं? म्हटलं साहेब आता 9-10 वर्ष झाले मी करतो. आणि मराठीच का नाव लावलं तू? म्हणलं साहेब काय व्हायचं, मला नाही का सगळे भैया बोलायचे, भैया एक भेल दे दो असं. तर मला मराठीत हाक मारल्यानंतर दादा म्हणा, काका म्हणा, कुणी असं बोलावं. आणि मी मराठी मुलगा आहे, मुंबईमध्ये मराठी पोरगा आहे, रस्त्यावर भेळ विकतोय, म्हणजे मला मराठीमध्ये बोललेलं आवडतं म्हटलं. तर माझी मराठी आहे म्हणून ही ओळख पाहिजे ना म्हटलं. तर म्हटलं मी नवी मुंबईचा मराठी भेळवालाच नाव दिलं म्हणलं असं. तर ठीक आहे, छान आहे. मग म्हटले चलो, फोटो काढला आणि कट्टू हे झालं. आता आम्हाला मी हे सगळं पसारा इथं जसा आहे ना असा पसारा तिथं घेऊन गेलो होतो. तर तिथं गेल्यानंतरला वहिनी बोलल्या बनवून दे खायला. आता मी पण रिक्वेस्ट केली, म्हणलं साहेब मी खास तुमच्यासाठी न बनवून आणायची. हा बनवून आणायची काय रे. ज्यावेळेस साहेब अशा डाऊन टू अर्थला आले ना आणि जी शाबासकी छाप भेटली ना, साहेब इतके हे आहेत असे असे. तर मग मला त्यावेळेस कळलं की म्हटलं बाहेरून साहेब खूप कडक आहेत, पण आतून खूप नरम आहेत, असे गोड गोड आहेत. कारण ते मराठी कलाकार म्हणा किंवा व्यावसायिकांना म्हणा, सपोर्ट त्यांचा नेहमीच असतो. मग तुम्ही रील मध्ये पाहता, मी रिअलिस्टिक आमचं जे बोलणं झालं ना, तो रील टाकला आहे की बाबा साहेब बोलले की बाबा ठीक आहे बनवा. मी गेलो किचन मध्ये, बनवली, पटापटा पटापटा बनवून दिली, छान सब केली. आणि साहेब खातील का नाही ह्या मोरे साहेब बोलले नक्की नाही अजून, कारण की 12-1चा टायमिंग साहेबांचा जेवायचा आहे. तेवढ्यात काय झालं, म्हणलं वहिनी साहेब तर खातील, वहिनी साहेब वगैरे. त्यांना बनवून दिली. दिल्यानंतरला आम्ही मधल्या हॉलमध्ये होतो आणि वहिनी साहेबांनी पहिला घास खाल्ला. वा मस्त, छान आहे रे, एकदम छान आहे. आणि मग आमचं नशीब एवढं चांगलं, तेवढ्यात साहेब तिकडच्या बाजूने इन होत होते. तर मी रिक्वेस्ट करायच्या अगोदर माझ्यासाठी एक घास खायचा फक्त, असं वहिनी साहेब बोलल्या. एक घास, फक्त एक घास. नाही मी नंतर खाईन ना जेवताना. नाही, माझ्यासाठी एक घास खावा. आता वहिनींची फरमाईश म्हटलं, साहेबांनी एक घास खाल्ला. वा म्हटलं आपलं स्वप्न पूर्ण झालं. आणि मग नंतरला काय झालं, बसा 1 तास बसा मस्तपैकी. यांना नाश्ता वगैरे काय असेल ते, ऑलरेडी अगोदर कॉफी वगैरे दिली होती आम्हाला. पाहुणचार खूप चांगला झाला होता, पण आम्हाला बंगल्यात अजून जास्त वेळ थांबायला भेटलं याचा आनंद आम्हाला खूप. आणि मग थांबलो मस्तपैकी शांत डोक्याने, मग सगळं झालं. आता साहेब जेवण वरती करतात, आम्हाला वरती पाठवलं, जा तिथं जाऊन भेळ बनवून दे. तर ते आम्ही शूट केलं नाही, साहेबांना आवडत नाही की बाबा खाताना शूट करायचं नाही असं. आणि मग छानपैकी मग साहेबांनी माझी भरपूर जर्नी ऐकून घेतली त्यावेळेस. आणि मग म्हटले छान आहे, काय नाही तुला प्रॉब्लेम येणार, जा बिनधास्त. आणि
जसं तुम्ही मगाशी बोलले की बाबा इतरत्रही ज्यावेळेस कलाकारांकडे जातो, चला हौद्याच्या सेटवर असेल, इतरत्र आपण राजकीय लोकांना खूप एक मराठी माणूस म्हणून, त्याच्यानंतरला एक माणुसकीचं नातं म्हणून खूप चांगली वागणूक दिली वा. जाते. चहा पाणी तर हा पाहुणचार करणं आपण हा धर्मच आहे तसं. पण त्याचबरोबर एक कौतुकाची थाप पण देतात आणि आपल्या भेळ खाल्ल्यानंतरच माणूस पॉझिटिव्ह वा. होतो. निश्चित. त्याच्यात काय पाहिजे आणि आपल्या निश्चित. भेळवरती आपला कॉन्फिडन्स आहे, त्यामुळे काही घाबरायची चिंता खरं तर नाही. तुझी ही भेळ म्हणजे तुझं स्वप्न पूर्ण झालं. तू मगाशी हा. म्हणालास की मला राजसाहेबांपर्यंत ही भेळ पोहोचवायची होती. खरं तर तुझे 2-2 स्वप्न पूर्ण झाली. व्यवसाय छान चालू आहे. हा. राजसाहेबांचं छान मार्गदर्शन मिळालं. मात्र तुझा ना Instagram स्टॉक करताना एक फोटो पाहिला. तुझ्या Instagramवर तुझ्या भेळ बनवत होतास किंवा काही असा व्हिडिओ आहे. त्याच्या मागे एक फोटो लावलेला आहे सिंधुताई सपकाळ यांच्या सोबतचा. हा. काय किस्सा आहे, काय नातं आहे तुझं त्यांच्यासोबत? काय आहे, सगळ्यात अगोदर ज्यावेळेस व्यवसाय चालू केला तर माईंचा मी खूप मोठा फॅन होतो आणि माईंचे त्यावेळेस व्हिडिओ पाहिले होते, भाषणं ऐकली होती आणि चला बाबा आपण कधीतरी माईंनाही भेटायला जाऊ असं व्यवसाय चालू केला. त्यावेळेस तर काय असं इतर कोणाशी ओळखी नव्हत्या. माईन संगती माझा कॉन्टॅक्ट होतो. माईंचा मुलगा आहे विनय दादा, त्याच्या संगती. तर दादाला सहज फोन केला एक दिवस, म्हणलं दादा माईंना भेटायला यायचंय, कधी येऊ? मला म्हणलं ये कधी तुला वेळ असेल त्यावेळेस सकाळी कॉल कर मला, मी सांगून ठेवलं वेळ तुला पाहिजे. एक दिवस असाच धंदा करून कंटाळलो होतो, चल म्हटलं माईला भेटायला जाऊया. माईला भेटायला गेलो. गेल्यानंतरला जाताना मी असं एक पॅकेट घेऊन गेलो होतो छान माईसाठी आणि मग आम्हाला वरती गेल्यानंतरला माईंनी 1.5-2 तास दिले गप्पा टप्पा आणि मग काय करतो काय नाही अशी ओळख सांगितली. माई बोलले छान आहे, स्वतःच काहीतरी करतोय हे छान आहे आणि मराठी आहेस आपला आणि व्यवसाय करतोय हे खूप बरं वाटलं ऐकून आजकाल. आणि मग ते झालं. माईंनी मला एक पुस्तक छान गिफ्ट दिलं. घरी आलो, आशीर्वाद घेऊन घरी आलो होतो मी आणि कट टू 5-6 महिने गेले. पुस्तक वाचलं मी, माईचा प्रवास वाचला, आपण ऐकलेला आहे भरपूर. आणि झालं काय की मी ते पुस्तक वाचून असं वरती ठेवलं होतं बॉक्समध्ये. माझी भरपूर पुस्तकं होती आणि माई ही एक दैवशक्ती आहे. तर त्याचं कारण काय आहे की हे कारण आहे की जी पुस्तकं मी ठेवलीत 5-6 महिन्याचा काळ लोटून गेला. आता मुंबई आहे, थोडेफार उंदीर घरात होतात इकडं तिकडं हे. तर सगळं दिवाळीचं वेळ आली आणि साफसफाई चालली होती घरात. मी आणि मिसेस साफसफाई करीत होतो. तर मी आपलं सगळं झाडून बिडून घेतोय, मग बॉक्स वगैरे काढले सगळे. तर त्याच्यात माईंचं पुस्तक होतं, इतरही पुस्तकं होती आणि खाली एक पुस्तक होतं, वरती एक पुस्तक, त्याच्या मध्यंतरी माईंचं पुस्तक होतं. झालं काय, सगळ्या पुस्तकांच्या अशा चितुड्या झाल्यात आणि त्याच्या खाली मी आपलं पुस्तकं काढतोय, सगळ्या चितुड्या बाजूला करतोय. आईला म्हणलं माईंचं पुस्तक असं हे केलं, त्याच्यावर माईचा फोटो आहे. म्हणलं पुस्तक तर माईचं छान आहे. मला विशेष वाटलं यार, म्हटलं माईचं पुस्तक जसंच्या तसं आहे, अजूनही अंगावरती काटा येते की बाबा असं आहे. तर खाली काय आहे, खाली पाहतोय तर त्या उंदरांनी 4-5 पिलांना जन्म दिलाय. विशेष वाटलं यार, माई दैवशक्ती आहे. आणि माईच्या पुस्तकात एक किस्सा आहे. माई एसटीने चालल्या होत्या आणि कोणता तरी एक माणूस पळत आला. म्हटला ए बाई त्या एसटीत नको बसू, दुसरी जाईन, हायलय गर्दी आहे. आणि माई बाहेर आल्या आणि ती एसटी पुढे जाऊन त्या ऍक्सिडेंट झाला. बापरे. आणि नंतर माई कट टू बॅकला पाहतायत तर तो माणूस गायब होता. म्हणजे आताच तू म्हणाला सागर की सिंधुताई या दैवी शक्ती आहेत. खरं तर ह्या उदाहरणातून ते सिद्ध झालं. आणि खरं बघायला गेलं तर तू तुझा व्यवसाय बरोबरच सोशल मीडिया पण छान पद्धतीने मॅनेज करतोस. म्हणजे सोशल मीडियावर तुझे वेगवेगळे ज्या कलाकारांना भेटतोस किंवा कुठल्या राजकीय मंडळींना भेटतोस, असे सगळे व्यवस्थित छान तू सोशल मीडियावर छान सक्रिय देखील आहेस. मला या निमित्तानं विचारायला आवडेल की सोशल मीडियावर अशा काही प्रतिक्रिया कुठल्या फॅन्सची किंवा कुठल्या चाहत्याची म्हणा, कुठली अशी प्रतिसाद किंवा काही आलेला आहे जो आता सध्या बघायला गेलं तर सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचं मोठं आणि माध्यम आहे. सो त्यामुळे तुझ्यासाठी अशी काही छान कोणी प्रतिक्रिया केलेली आहे, दिलेली आहे, ती कायमस्वरूपी तुझ्या लक्षात येईल अशी काही आहे? हा, काय झालं होतं, खूप प्रतिक्रिया आहेत, ठराविक सांगतो मी तुम्हाला. थोडक्यात सांग. हा, अगदी रोमन नावाचा देश आहे ना, एक रोमन काहीतरी. तर असे पॅकेट मी एका व्यक्तीने माझ्याकडे घेऊन गेला आणि संध्याकाळचा 10चा टायमिंग होता आपल्याकडचा. आता तिकडे कितीचा आहे मला माहित नाही. आणि त्यांनी काय केलं, मला व्हिडिओ कॉल केला असा. आणि व्हिडिओ कॉल आलाय, म्हटलं असा कधी व्हिडिओ कॉल येत नाही. आणि मी उचलला. मला बोलले हॅलो सागर भाऊ, नमस्कार. म्हणलं नमस्कार.
मला बोलले आम्ही ना तुझी भेळ खातोय. म्हणलं नाही, पहिले बोलले भेळ कशी बनवायची. म्हणलं काय कशी बनवायची म्हणजे मला अगोदर काही सुचना. म्हटलं काय नाही, कांदा वगैरे टाका, टोमॅटो टाका, मस्तपैकी मिक्स करून घ्या. आता चटण्या वगैरे तर नाहीये म्हटलं तिथं तुम्हाला भेटणार, तर मग असं मिक्स करून घ्या, खावा सलाड वगैरे टाकून. मग मला बोलले बघा आम्ही नाही का इथे तुमची भेळ खातोय आणि एवढी क्रंची आणि एवढी छान वाटते ना, का खरोखर गावाला आम्हाला गाव पण आठवलं तुमचं. आणि आम्ही कुठे माहिती का आता रोमनमध्ये. म्हणजे परदेशात असं देखील तुमचा म्हणजे भेळचा मी एवढा चकित झालो की अरे रोमन मधून त्यांनी मला व्हिडिओ कॉल केलाय व्हॉट्सअपचा आणि हे करतोय. आणि मग म्हटलं की बाबा हा पण म्हणले भेळ एक नंबर आहे, गावची टेस्ट भेटली आम्हाला खायला. म्हणजे नवी असं मुंबईतच हा नाही, महाराष्ट्रात नाही तर हा महाराष्ट्राबाहेर तुमची भेळ आणि पोहोचली हो असं हो. म्हणायला हरकत नाही. आणि दुसरा एक असा रिप्लाय होता पण सोशल मला मीडियावरती. असं विचारायचंय हा तुम्हाला, साधारण किती वर्ष झाले ह्या व्यवसायाला, म्हणजे भेळ सुरुवातीला आपण? आता हे 10वं वर्ष चालू आहे. अरे वा, हा 10वं वर्ष सुरू आहे. 10 10व्या वर्षात वर्षाचा. म्हणजे ह्या 10 हम्म. वर्षात किती अप्स अँड डाऊन आले, किती चढ उतार आले? हा तर कसं आहे बिझनेस म्हटलं का अप अँड डाऊन असतोच. आपला ECG पण सुद्धा अप अँड डाऊनच असतो. तर आपण काय बिझनेस शेवटी सुरुवात खूप छान झाली माझी. कधी वाटलं नाही की बाबा आता हे सोडून द्यायचं. पहिलं 1 वर्ष आपला रस्त्यावरचाच भेळवाला चालू होता असं छान असं. नंतर 1 वर्षानंतर काय झालं, एक मित्र बोलला अरे माझा गाळा खाली आहे आणि करतो का हॉटेल चालू. आता मुंबईमध्ये म्हटलं चला स्वतःचं हॉटेल चालू करू आपण मस्तपैकी. पुढे पुढे एक एक स्टेप गेलं पाहिजे. म्हणून मी जुईनगर या ठिकाणी, सांडपाडा जुईनगर शेजारी जुईनगर या ठिकाणी सेक्टर 23ला असा एक आतमध्ये गावठाणाचा गाळा होता. तर मी पाहिलं, म्हणलं चालू शकतं इथं हॉटेल, काय मुंबई आहे कुठेही पण पब्लिक खातं. तर मी काय केलं तिथं ना मिसळपाव, वडापाव, भेळ, त्याच्यानंतरला चहा वगैरे असं छोटंसं एक शॉप होतं असं चांगलं. ते भाड्याने घेतलं रेंटवर आणि छान असं मस्त ओपनिंग तामझाम मस्त केला छानपैकी असं. आणि 1-1.5 लाख रुपये हे केले, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली. आता हे जे फंडिंग उभं केलं ना, हे कसं केलं माहिती का, मी ट्रेनमध्ये धंदा केला होता. बापरे, इंटरसिटी एक्सप्रेस, डिंकर तुमची एक्सप्रेस, प्रेरणादायी तर कहाणी आहे. त्याच्यामध्ये मी ट्रेनमध्ये धंदा केला होता. आणि सकाळचं वाशी मार्केटला भेळ असा फिरता भेळवाला नाही का ते असं ठेवून तो हे आणि ते असं हे करतात. नवी मुंबईला आहेत तसे आणि इकडे दिसतील तुम्हाला. तर भैयांची स्टाईल मी वापरली त्याला आणि त्याच्यातून मी पैसे कमवून साठवून असं भांडवल स्वतःच कर्ज न करता म्हणजे उद्या व्यवसायात लॉस जरी झालं ना तरी आपल्याला कर्ज नाहीये डोक्यावरती, काही म्हणजे नाही पुढचा विचार सगळा करून आणि ठेवला. तसंच झालं. झालं काय, धंदा चालू केला, 6-7 महिने झाले, चांगलं रन चाललं होतं आणि मध्येच कोविड आला. कोविड आल्यानंतरला आता काय करायचं मला त्यावेळेस जयंतीताईंनी सांगितलं होतं. आमचा व्हिडिओ कॉल बोलणं चालू होतं. तर जयंतीताई कोण, ह्या पूर्णब्रह्मच्या मालकीन जयंती कठाळे. तर ताईंना बोललो ताई असं असं आहे काय करू. मला बोलले सागर पुढचे 5-6 महिने काही करता येणार नाहीये. जर व्यवसायाची परिस्थिती नाजूक असेल तर एक काम कर, शॉप बंद कर आणि डायरेक्ट गावाला जा, तुला काहीच करता येणार नाही मुंबईमध्ये. मला म्हणलं जयंतीताई अशा का बोलल्या. लगेच कट टू 14 का 15 मार्च, 16 का 17 मार्चला काहीतरी मुंबईमध्ये आपल्याला लगेच लॉकडाऊन वगैरे असे बघायला भेटले. आणि मग मी लगेच लॉकडाऊन लागणारे किंवा बंद होणारे ह्या हेतून मी अगोदरच गावाला गेलो होतो. गावाला गेलो तर गावावरून रिटर्न यायला भेटलंच नाही 2-2.5 महिने. पण तो डायरेक्ट 8 ते 9 जूनला आलो. आल्यानंतरला करायचं काय, हॉटेल वगैरे सगळं बंद केलं. पण त्यावेळेस खूप मोठा लॉसला गेलो होतो. म्हणलं आता पुढं काय करायचं. तर काय नाही म्हटलं आपण परत शून्यापासून सुरुवात करायची आणि परत ते चालू केलं. भेळचा गाडा, मग नंतरला गार्डनच्या कोपऱ्यावर लावायचं. त्यातही गार्डनची जी माझी मेन जागा होती ना तिथं गाववाल्यांनी कब्जा केला. म्हणजे तिथूनही वेव. मग नंतरला स्टेशनच्या जवळ मी कुठेतरी कोपऱ्यावर लावायला लागलो. पण कट टू डायरेक्ट मी वाशी मार्केटला सकाळचं करायचा बिझनेस असं केलं चालू. परत ट्रेनमध्ये चालू केलं. बापरे, असा तो लॉस बाजूला काढला. नंतर मग एक चहाची टपरी चालवली, वडापावचं चालवलं, नंतर भेळचं पण केलं, त्यात गेलं. आणि झालं काय, 8-10 दिवस झाले, 3-4 महिन्यांचा स्पॅम गेला आणि माझी भेळची हातगाडी होती छान अशी. अचानक पालिकेची धाड पडली आणि पालिकेने हातगाडी उचलून नेली. उचलून नेल्यानंतर जो मेन हे होता ना तिथंच घाव पाडला गेला. तर आता पालिकेने विनंत्या केल्या भरपूर साहेब लोकांना वगैरे, तर त्यांनी काही नाही दिली हातगाडी, हा प्रकार देतच नाही रिटर्न. त्यावेळेस जेवढा 1 वर्षाने पुढे गेलो होतो ना, परत रिटर्न आलो. आता काय करायचं. 8-10 दिवस त्या चक्रा मारतोय, मग जा कोपर करण्याला, डम्पिंगला, त्याच्यानंतर जा वार्ड ऑफिसला, हे सगळं करता करता
एक लक्षात आलं, म्हटलं आपण नुसतं चक्रा मारतोय, वेळ वाया घालवतोय, आता काय करायचं. मग म्हटलं आपण काय करायचं, आता हातगाडी नाही घ्यायची, आता काहीच नाही करायचं. आपण काय करायचं की ना फक्त एखादा छोटासा बाकडा बघायचा, जरी त्यांनी उचलून न्याला तरी चालेल. मग पण हायजीन कसं जपायचं, आपल्या भेळची क्वालिटी तीच राहिली पाहिजे. म्हटलं हायजीन जपायचं तर आहे ना आपण डोकं लावायचं. छान असा मस्त असे मी 2000चे ड्रेस शिवून घेतले. ही टोपी आली त्यावेळेस आणि मग मी त्याच्यावरती असं छान लाल कपडा टाकायचा, ते मॅट टाकायचा, खाली प्लाऊड टाकायचा, खालचा टेबलच दिसत नव्हता, मॅट टाकायचा, प्लाऊड टाकायचा आणि वरती छान दिसायचं असं. आणि मग ते हायजीन जपलं जायचं. लोकांना कळत नसायचं काय काय केले. पालिका जरी उचलायला आली, एक दिवस पालिका उचलायला आली, त्यांना म्हणलं थांबा, माझे पैसे आणि सामान मला बाजूला घेऊ द्या आणि बाकीचं सगळं न्या उचलून तुम्ही. अच्छा, म्हणजे याच्यानंतर अशी सुरुवात झाली. नंतरला मग तरी पण पालिकेने हे केलं त्यावेळेस. आणि आता नंतरला वाढत गेलं, प्रस्थ वाढत गेलं, नाव वाढत गेलं सगळं काही. मग चला हवं द्यावे वगैरे अभिनेत्यांचे वगैरे हे. कधी कधी पालिकेचे आयुक्त साहेब सुद्धा माझ्याकडची भेळ खायला यायला लागले, किंवा अरे झाले त्याचे व्हिडिओ पाहिलेत मी, लई सोशल मीडियावर व्हायरल आहेत, काय आहे खासियत. त्यांनी भेळ खाल्ल्यानंतर त्यांचं मन परिवर्तन झालं आणि त्यांच्या हृदयात माझी कुठेतरी भेळनी जागा केली. का जाऊ दे आपलं मराठी पोरग आहे, कशाला कारवाई करायची, जाऊ दे करते, अरे किती भय्य करतात तर त्यांनी केल्याने काय वाईट आहे. आणि आता नंतर त्यांना हे सगळं प्रस्त पाहता आणि ज्यावेळेस अशा मुलाखती ऐकल्यानंतर अरे नाही चांगला पोरगा आहे, करतोय बिचारा आपला, मराठी माणसाला साथ देऊया, निश्चितच असं हे तो प्रवास चालू झाला. आता बेसिकली तुझा जो व्यवसाय आहे, जे तुझं टॅगलाईन आहे की नवी मुंबईचा मराठी भेळवाला, तर आता पुढेही महाराष्ट्राचा मराठी भेळवाला व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि तू इथे आलास लोकशाही मराठीमध्ये, आम्हाला छान सगळ्यांना भेळ खाऊ घातलीस, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.